मध्ये आपण त्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरला सुरुवात केली होती. त्याचा पार्ट फर्स्ट आपण सर्वांनी पाहिलेला असेल. या पार्ट फर्स्ट मध्ये आपण त्या ठिकाणी डिस्क्राइब केलेला आहे सेंट्रीपेटल फोर्स. तर बघा, सेंट्रीपेटल फोर्स विषयी परत एकदा थोडस आपण रिवाइज करूया आणि नंतर मग पुढचा जो भाग आहे त्या पुढच्या भागाकडे वळूया. Centripetal force means the center shaking. It directed towards the center of circle. Suppose this is the earth. Here, this is the earth. And suppose this is the moon, which is the natural satellite of the earth. And it is performing a circular motion in this manner around the earth. So force required for the circular motion around the earth is provided by the centripetal force, that is the force of attraction between the earth and the moon, called as the centripetal force. या मूनला अर्थच्या भोवती रिव्हॉल्व होण्यासाठी लागणार जे बल या अर्थ आणि मूनच्या अट्रॅक्शन मधून त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जातं. इन द सिमिलर मॅनर, नाउ सपोज दिस इज द सन and this is the other planets like that of the earth. Here sun attracts the planet towards its center, means the centripetal force is responsible for the planetary motion around the sun. Okay, from ancient time astronomers have been observing the planetary motion. जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत, खगोलशास्त्रज्ञ आहेत, ते या प्लॅनेटच्या मोशन म्हणजे पूर्वीपासून पाहत आलेले आहेत. बट बिफोर दी गॅलिलिओ, this motion observed only by the naked eyes. ही जी मोशन आहे प्लॅनेटरी मोशन, ही प्लॅनेटरी मोशन नेकेड आयच्या मार्फत त्या ठिकाणी बिफोर दी गॅलिलिओ. बट इन द 16th century there is the investigation of telescope and there is the lot of data is available. खूप मोठी माहिती जी आहे प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी काय झाली, अवेलेबल झाली. आणि मग हा जो डेटा आहे प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भामध्ये, या डेटाचा अभ्यास केप्लर नावाच्या शास्त्रज्ञाने केला. केप्लर स्टडीड दिस डेटा. केप्लरने या डेटाचा स्टडी केला आणि त्या ठिकाणी प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी त्याने 3 लॉज त्या ठिकाणी पुट फोर्थ केले, ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, केप्लर्स लॉज असं त्या ठिकाणी म्हणतो. मग हे जे लॉज आहेत, हे लॉज आपल्याला समजून घेण्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला कळणं गरजेचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण गेलो तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळा भाग व्यवस्थितरित्या लक्षात येईल. अजिबात या चॅप्टर मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. केप्लर्स लॉ, या केप्लर्स लॉ मध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायचंय, केप्लरच्या मते त्या ठिकाणी काय, प्लॅनेट परफॉर्म्स द इलेप्टिकल ऑर्बिट.
किंवा त्यांची जी मोशन आहे ती मोशन इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये असते असं केपलरचं मत आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, इलिप्स म्हणजे काय हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर बघूया आपण इलिप्स म्हणजे काय. सपोज दिस इज द कोन. हा त्या ठिकाणी काय आहे, अशा प्रकारचा कोन आहे. डू नो कोन म्हणजे शंकू. त्याला तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणता, शंकू. इफ वी कट दिस कोन into an inclined angle. inclined चा अर्थ आहे तिरकस. जर आपण या कोनला इन्क्लाइंड अँगल मध्ये त्या ठिकाणी कट केलं, असं इन्क्लाइंड प्लेन मध्ये त्या ठिकाणी कट केलं, गृहीत धरा की या प्लेन मध्ये आपण त्या ठिकाणी याला कट केलेला आहे. हा इन्क्लाइंड प्लेन. कुठल्या प्रकारचा प्लेन आहे हा, इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन मध्ये कट केल्यामुळे याचा जो पोर्शन आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने पाहायला मिळेल. या पोर्शनला जर आपण असं खालच्या बाजूला इथे रिप्रेझेंट केलं तर तो इलिप्स जो आहे तो तुम्हाला अशा प्रकारे पाहायला मिळेल. ओके. म्हणजे इथे लक्षात घ्या, when we cut the cone in inclined plane, then the surface is obtained. That surface is called as the ellipse. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, इलिप्स म्हणतो. मग इलिप्सचं महत्वाचं वैशिष्ट्य काय, इट हॅज टू फोकाय. फोकसचं अनेक वचन आहे फोकाय. इट हॅज टू फोकाय. हियर इज द वन फोकाय and here is the another foci. Focus is represented by letter F. So this is the first focus, so F1, and this is the second focus, so we called it as F2. These are the two foci. Okay. Now on this ellipse we are taking the 3 points. Anywhere they may be present. Suppose here is the point is present, here is the another point is present, here is the third point is present, whatever it may be. We show the 3 points which are present on the ellipse. Now if we connect these points in this manner, we called it as A, B and C. These are the 3 points. What we observe? We observe the triangle. Okay. Again, if we connect these 2 points A and F2 here and A and F1, we get this triangle F2A F1, and first triangle is F2B F1. Again this is the third point. If we connect the F1 to the C, point C, and point C to the F2, we get this triangle that is the F1C F2. 3 triangles. And from this we finally conclude that
AF1, which this line AF1. This is the second side. AF2 plus AF2 is equal to BF here, BF1, this BF1 plus this is the BF2 is equal to, this is the CF1 plus CF2. म्हणजे फोकायवर जे काही पॉइंट्स आहेत, सॉरी फोकस पासून असलेले जे हे पॉइंट आहे त्यांचं डिस्टन्स त्या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे या दोन्ही फोकाय पासून, आणि ते इक्वल आहे. या दोघांची बेरीज आपण त्या ठिकाणी पाहिली. AF1 प्लस AF2 is equal to BF1 plus BF2 is equal to CF1 and CF2. आता केपलरचे जे लॉज आहेत हे केपलरचे लॉ आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यायचे. ओके, now we want to study about the Kepler's first law. Kepler's first law. आता हा केपलरचा पहिला जो नियम आहे प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भामध्ये तो काय सांगतो की जी प्लॅनेटरी मोशन आहे ती प्लॅनेटरी मोशन ही प्लॅनेटरी मोशन लक्षात ठेवा इज इलिप्स. मी अगोदरच तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय की प्लॅनेट हे सनच्या भोवती एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत असतो. कन्सिडर करा की हा सन आहे आणि या सनच्या भोवती एक प्लॅनेट त्या ठिकाणी काय होते, रिव्हॉल्व होते. तर हे जे ऑर्बिट आहे हे ऑर्बिट एक प्रकारचं इलिप्स आहे. म्हणून नियम आपण असा सांगू शकतो, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट is an ellipse with sun is present at one of the foci. अगोदर आपण त्या ठिकाणी पाहिलं की इलिप्सला त्या ठिकाणी दोन फोकाय, इथे एक फोकस असतो, या ठिकाणी या दोन पैकी कुठल्या तरी एका फोकस मध्ये त्या ठिकाणी काय प्रेझेंट असतो, सन प्रेझेंट असतो. हा केपलर्स फर्स्ट लॉ आहे. पाठ करायला त्या ठिकाणी तुम्हाला फार सोपा आहे. द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स विथ सन इज प्रेझेंट ॲट वन ऑफ द फोकाय. ओके, नाउ वी वांट टू स्टडी अबाउट द केपलर्स सेकंड लॉ. केपलरचा सेकंड लॉ त्या ठिकाणी आपल्याला काय डिस्क्राइब करतो, लाईन जॉइनिंग. हा सन आहे, लाईन जॉइनिंग दी सन अँड दी प्लॅनेट. मग हा सन आहे, कन्सिडर करा की इथं एक प्लॅनेट आहे किंवा इथं प्लॅनेट आहे असं कन्सिडर करा.
की जे प्लॅनेट त्या ठिकाणी काय इथून इथपर्यंत त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलं इथपर्यंत. ओके. लाईन जॉईनिंग दी सन अँड दी प्लॅनेट स्वीप्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. या प्लॅनेटने जे काही ठराविक कालावधीमध्ये कापलेलं अंतर आहे ते सारखंच असतं. कन्सिडर करा की हा जो त्या ठिकाणी असलेलं एक प्लॅनेट आहे, या प्लॅनेटने ठराविक कालावधीमध्ये इथपर्यंत अंतर कापलं, इथून तो इथे गेला. तुम्ही या इलिप्सवर कोणतीही पोझिशन त्या ठिकाणी घेऊ शकताय. असं काय नाही की तुम्हाला बुकमध्ये जी डायग्राम दाखवली तीच तुम्ही घ्यायला पाहिजे, असं काही नाही. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी इथली पोझिशन घेतली आणि इथली पोझिशन घेतली की हा प्लॅनेट इथून इथपर्यंत आला, त्यावेळेला सुद्धा ही लाईन तुम्हाला सन पासूनच जॉईन करावी लागेल. हे इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. किंवा जर इथली पोझिशन तुम्ही त्या ठिकाणी कन्सिडर केली तर त्या ठिकाणी बघा त्यावेळेला त्याची जी असणारी मुवमेंट आहे ती शॉर्ट डिस्टन्स वर होईल, इतक्या अंतरावर. म्हणजे हे डिस्टन्स शॉर्ट आहे परंतु हे जास्त आहे. इथे त्या ठिकाणी हे लॉंग आहे तर हे शॉर्ट आहे. इथे खूप लॉंग आहे तर इथे त्या ठिकाणी खूप कमी अंतर त्याने त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलेले आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो लाईन जॉईनिंग दी सन अँड दी प्लॅनेट स्वीप्स मीन्स कव्हर्स इक्वल डिस्टन्स. हा जो एरिया आहे हा एरिया आपण जर पाहिला तर हा एरिया या एरियाच्या बरोबर आहे आणि या एरियाच्या बरोबर आहे. हे जे त्यानं स्वीप केलेलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स त्या ठिकाणी कसं असतं सगळीकडे सारखंच असतं. म्हणून केपलर सेकंड लॉ त्या ठिकाणी काय सांगतो, लाईन जॉईनिंग दी सन अँड द पोझिशन ऑफ द प्लॅनेट स्वीप्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सारख्या कालावधीमध्ये त्यांनी कापलेलं अंतर हे त्या ठिकाणी कसं असतं सारखंच असतं. आता केपलरचा थर्ड लॉ आपल्याला अभ्यासायचा आहे उद्याच्या तासामध्ये.